हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजचा व्हिडिओ स्पेशली ह्या गोष्टीसाठी बनवला आहे की आपण विंटरमध्ये हेअर्सची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा मी कशी घेते. खूप काही फॅन्सी गोष्टी यूज करते किंवा भरपूर सारे प्रोडक्ट्स वापरते असं काही नाही आहे. 2 घरगुती गोष्टी आहेत ज्या मी यूज करते, एक एक्सटर्नल आणि एक इंटरनल. जसं आपण बाहेरून केसांना प्रोडक्ट्स वगैरे यूज करत असतो, तेल वगैरे यूज करत असतो, तसं इंटेक पण प्रॉपर घेतला पाहिजे तर तुमचा हेअर्सला चांगला फायदा होऊ शकतो. सो फर्स्ट म्हणजे ज्या मी प्रॉपर यूज करते हिवाळ्यामध्ये, एक म्हणजे ऑइल जे मी घरी बनवते, त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून, खोबरेल तेलामध्ये काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून ते तेल बनवते. आणि सेकंड म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि सीड्सचे लाडू जे हिवाळ्यामध्ये स्पेशली वापरले गेले पाहिजेत. एकतर ते आपल्या शरीराला आतून हीट प्रोव्हाइड करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेअरफॉलला त्याचा खूप मदत होतो, हेअरफॉल रिड्यूस व्हायला असं मला वाटतं. सो हिवाळ्यामध्ये कंपल्सरी आमच्या घरात म्हणजे मी तरी बनवते. पूर्ण हिवाळा जरी नसेल बनवला तरी थोड्या पॅचनंतर ते बनवून आम्ही खातो. येस, त्या 2 गोष्टी ज्या मी यूज करते हिवाळ्यामध्ये त्यांची रेसिपी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणाल तर हेअर्सला शॅम्पू जो तुम्हाला सूट होईल, जो चांगला असेल तुमच्या हेअरसाठी तो यूज करायचा. आणि सेकंड मी सिरम पण यूज करते, तर हेअरला फ्रीज होण्यापासून आणि त्याच्यामुळे तुटण्याची म्हणजे हेअर्स तुटण्याची जी चान्सेस आहेत ते थोडे कमी होतात सिरम यूज केल्यामुळे इथून खालच्या हेअर्सना. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी इथे 4 प्रकारचे म्हणजे 2 प्रकारचे ड्रायफ्रूट्स आणि 2 प्रकारचे सीड्स घेतलेले आहेत. काजू, बदाम, पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स असं मी सगळं घेतलेलं आहे. आणि त्याच्यासोबत डेट्स पण. खजूर मी 2 प्रकारचे घेतलेले होते, एक जे सुट्टे मिळतात ते आणि दुसरे म्हणजे स्टिकी, जे बाइंडिंगला हेल्प करू शकतात. लाडू व्यवस्थित वळले गेले पाहिजेत ह्यासाठी मी ते स्टिकीवाले खजूरसुद्धा इथे यूज केले होते. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स किंवा सीड्स यूज करू शकता, असं काहीही नाही आहे की फक्त एवढेच यूज करायचे. माझ्याकडे एवढे अवेलेबल होते त्यामुळे मी फक्त एवढेच यूज केले. आपण त्याच्यामध्ये पिस्ता किंवा जवस आणि ह्या सगळ्या गोष्टी पण आपण एक्स्ट्राच्या यूज करू शकतो. सगळं सामान रेडी करून मी इथे 1 बाय 1 ड्रायफ्रुट्स आणि सीड्स भाजायला घेतले. पहिल्यांदा मी बदाम भाजून घेतले, क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत हे. तसंच काजू पण थोडे व्यवस्थित ब्राऊन डाग येईपर्यंत त्याच्यावरती भाजले गेले पाहिजे. म्हणजे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले पाहिजेत. ना ते जळले पाहिजेत ना ते कच्चे राहिले पाहिजेत. जे काय मी इथे भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स आणि सीड्स हे सगळे मी तुपामध्ये भाजून घेतलेत. एकदाच तूप टाकले आणि ते बाकी सगळे 4ही जे जिन्नस आहे ते भाजून घेतले. त्याच्यानंतर परत एक्स्ट्राचं तूप टाकून खजूर भाजून घेतलेले आहेत. दोन्ही प्रकारचे खजूर मी इथे भाजून घेतलेत. सगळे जिन्नस भाजून घेतल्यानंतर मी त्यांना 1 बाय 1 ग्राइंड केलं आहे, सो दॅट त्याचं टेक्स्चर जे आहे ते व्यवस्थित येईल आणि मिक्स करताना पण ते व्यवस्थित होतील. सगळ्यात शेवटी खजूर ग्राइंड करून घेतला आणि तो पण ह्याच्यामध्ये टाकला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याचे लाडू वळून घेतले. झालं दाखव. कसं दिसतंय? गोल नाही, हा गोल आहे. अशा पद्धतीने मी सगळे लाडू इथे वळून घेतलेले आहेत. हे पटपट वळले जातात कारण की याच्यामध्ये खजूर पण आहे आणि तूप पण आहे आणि त्यामुळेच हे हेल्दीसुद्धा आहे. सो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला फार आवडतील. तर मागे तुम्ही बघितलं की मी ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवते आणि त्याचा खरंच खूप फायदा होतो हेअरफॉलसाठी. हेअरफॉल जर समजा तुमचा वाढलेला असेल तर त्याने थोडासा कमी व्हायला मदत होते असं माझं तरी एक्सपिरियन्स आहे. कारण की हिवाळ्यामध्ये मी ते यूज करते कारण की हीट पण भेटली जाते आपल्या शरीराला. सो आज आपण बघणार आहोत की जे मी ऑइल बनवते, हेअर ऑइल, खोबऱ्याच्या तेलामध्ये काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून जे मी ऑइल बनवते ते कसं बनवते एक्झॅक्टली हे तुमच्याशी शेअर करणार आहे.
हे पण मी गेले 1-1.5 वर्ष वापरते, कारण की हेअरफॉल थोडंसं एक्स्ट्रीम लेवलला झाला होता. तर मी ते यूज केलं आणि त्याचा पण खूप जास्त फायदा आहे. रेग्युलर जे आपण ऑइल वापरतो खोबरेल तेलाचं, म्हणजे मी तरी खोबरेल तेल आधी यूज करत होते पॅराशूटचं, मग त्याच्याऐवजी फक्त रिप्लेसमेंट म्हणून हे जे घरी बनवते ऑइल ते मी यूज करते. तर ते ऑइल बनवण्यासाठी मला काही गोष्टी लागणार आहेत आणि त्यामध्ये जास्वंद पण येते. मी जास्वंद पण त्यामध्ये यूज करते. ते आपल्याला काढायला लागेल आता, तर आपण जाऊन ते आधी पहिल्यांदा काढून घेऊन येऊ आणि नंतर मग ते बनवू. तर मी ते जास्वंद काढायला गेली खरे, बट ते खूप उंच आहे आणि माझी हाईट त्या ठिकाणी पोहोचत नाही. त्या दिवशी काय ते हेअर ऑइल बनवणं माझ्याच्याने झालंच नाही, पॉसिबलच झालं नाही, कारण की कामाचं पण भरपूर लोड होता आणि संध्याकाळी मग रिलॅक्समध्ये आराम करण्यामध्ये थोडा टाईम गेला. तर आज सॅटरडे आहे, आपल्याकडे आज टाईम आहे, तर आज आपण ते बघूयात कसं बनवायचं. त्याच्यामध्ये मी काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहे, जसं की कांदा, जास्वंद, मेथीदाणे, कढीपत्ता, असं काही गोष्टी घालणार आहेत. ते तुम्हाला मी डिटेलमध्ये शेअर करते पुढे. स्टँडचा मला वैताग येतो नाही एवढा, फिटिंग करायला अर्धा टाईम जातो. ओके, तरी पण ते वाकडंच आहे आता. आपण ॲप्रॉन घालू. तयारी मी काहीच केलेली नाही आहे, सो आपल्याला स्टार्टपासून करायचं आहे. ओके, सो स्टार्टला आपण कांदा चिरून घेऊया, कारण की आपल्याला कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि जास्वंद पण मी घेऊन येते लगेच. व्हेरी क्यूट. अशा पाकळ्यांनी काढून घेते, कारण की आपल्याला पाकळ्याच टाकायच्या त्याच्यामध्ये. धुवून आणते मी इथे लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्सची तयारी करून घेते. तोवर मला एक गोष्ट सांगायची, जर तुम्हाला उग्र स्मेल आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा थोडासा कमी यूज करा, कारण की कांदा यूज केल्याने त्याचा खूप जास्त उग्र स्मेल येतो. तो कदाचित तुम्हाला आवडत नसेल किंवा आवडला नाही जाणार, सो त्यासाठी तुम्ही कमी कांदा यूज केला तरी चालेल. इन शॉर्ट, जास्वंदाच्या पाकळ्या, कांदा, मेथीदाणे, कढीपत्ता आणि हे पॅराशूट ऑइल जे रेग्युलर यूज करतो आम्ही. मी हे तडका पॅन घेतला आहे, जे आम्ही एवढं जास्त यूज नाही करत. तुमच्याकडे जर छोटं पातेलं असेल ते पण तुम्ही यूज करू शकता. हे तर घट्ट झालं. तर मी एवढं तेल घेतलेलं आहे आणि खालून गॅस बंद आहे, गॅसची फ्लेम. आता मी ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते टाकते. हा कांदा, उसके बाद कढीपत्ता, ते हे. ओके, मेथी. आणि सगळं झाल्यानंतर मग कापूर पण आपण टाकू शकतो, बट मी कापूरच्या वेळी मला असं वाटतं डॅन्ड्रफ वगैरे होते, तर त्यावेळी मी सेपरेटली खोबऱ्याच्या तेलामध्ये ॲड करते आणि मग ते म्हणजे फक्त खोबऱ्याच्या तेलामध्ये ॲड करून कापूर यूज करते. तर मी ह्याच्यात तो ॲड नाही केला आहे, फक्त एवढीच गोष्टी ॲड केली. आता हे पूर्णपणे जोपर्यंत
त्याच्यामध्ये डिझॉल्व होत नाही, म्हणजे पूर्ण ते काळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. शिजत ठेवायचं. हे पूर्ण काळं होईपर्यंत आपल्याला थोडं ठेवायचं आहे, म्हणजे त्याचा जो अर्क आहे जास्वंद, कढीपत्ता वगैरे ह्या गोष्टींचा, तो सगळं त्या तेलामध्ये उतरेल. होते की कसं झालंय ते. हे पूर्णपणे मी काळं करून घेतलं, म्हणजे त्याच्यातला सगळा जो अर्क आहे तो याच्यामध्ये निघाला आहे. आणि मी खालून आता गॅस बंद केला आहे. ह्याला थंड होऊ द्यायचं आता, आणि पूर्ण थंड झालं की मग ह्याला ह्याच्यातलं जे हे सगळं आहे ते रिमूव्ह करून फक्त ऑइल म्हणजे गाळून घ्यायचं थोडक्यात ऑइल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 रेसिपी सांगून टाकल्या ज्या हेअरसाठी खूप फायदेशीर ठरतात. माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरल्या. दोन्ही रेसिपीबद्दल मला एक टिप सांगायची आहे. पहिली म्हणजे लड्डूबद्दल. तर तुम्ही ते जास्त दिवसांसाठी स्टोअर नका करून ठेवू. 15 दिवसामध्येच ते संपून जातील. एवढेच क्वांटिटीमध्ये ते लड्डू बनवा, कारण की जास्त दिवस आपण जर स्टोअर केला तर त्याचा खवटपणा वाढतो, आणि खवटपणा आलेला लाडू खायला काही चांगलं लागत नाही, और तो खाण्याच्या लायकच नसतो. ऑलरेडी ड्रायफ्रूट्सचे आणि लाडू बनवते, सो ते ऑलरेडी खर्चिक आहे. सो कमी टाईमसाठी स्टोअर करा, सो दॅट ते खाऊन पण व्यवस्थित होतील आणि तेवढे फ्रेशली खाल्ले जातील. खवटपणा येऊन ते वाया जाण्याच्या लायक राहणार नाही किंवा वाया जाणार नाही. म्हणजे हेअर ऑइलबद्दल, की जर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये उग्र स्मेल सहन नसेल होत किंवा उग्र स्मेल तेलाचा सहन नसेल होत, तर तुम्ही कांदा थोडासा कमी वापरा, कारण की कांद्याचा स्मेल खूप उग्र येतो. तो काही लोकांना कदाचित आवडणार नाही असं पण असू शकतं. सो थोडा कमी कांदा वापरा. और तुम्हाला समजा सहनच नसेल होत तर मग कांदा स्किप करून तुम्ही रोजमेरी किंवा मग त्याच्यामध्ये कापूर टाकू शकता, जेणेकरून फ्रेश स्मेल राहील. सो येस, या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन. बाय बाय.